मी हे ऐकले की तुम्ही सुरुवातीपासूनच लहानपणापासून पुस्तकांमध्ये हरवलेले असायचा. सगळ्यांचे आपापले मार्ग असतात ना. मला सुरुवातीपासूनच थोडंच गंभीर सखोल साहित्य होतं ते आवडायचं, पण हे आवश्यक नाही की सगळ्यांनी तोच मार्ग पत्करावा. मी कॉमिक्स सुद्धा वाचायचो, त्यामुळे जर कोणी कॉमिक्सने सुरुवात करत असेल तर यात काय वाईट आहे. शाळेच्या पुस्तकांशिवाय दुसरं काही वाचतच नाही. रोचक असतील तर मग लोक शाळेच्या दप्तरातही दुसरी पुस्तकं घेऊन जातात. मी तर तसंच करायचो. शाळेतही जर एखादा पिरियड रिकामा असेल तर दुसरं पुस्तक माझ्याकडे असायचं, ते काढून वाचायचो. ते पुस्तकावर अवलंबून आहे. मी सुरुवातीलाही हेच म्हटलं होतं, पुन्हा सांगतोय, ते पुस्तक असं असायला पाहिजे जे त्यांना आवडेल. तुम्ही गीता कम्युनिटीत आहात का? मी पुस्तकांची एक संपूर्ण यादी शेअर केलेली आहे. ठीक आहे, मुलांसाठी साधारणपणे ती यादी यशस्वी ठरते. तर तुम्ही जर कोणाकडून ती यादी घेतली, रोहितकडून किंवा अनुपम इथे आहेत, तर शक्यता आहे की त्यातून काहीतरी होईलच. पण शेवटी मालक हीच लोक आहेत, यांचाच हुकूम चालणार आहे. तर त्यांनाच विचारा की सांगा काय आवडतं. आणि ती गोष्ट अशी असायला पाहिजे की मग ते तुमच्या सांगल्यावरून नाही आपल्या मर्जीने वाचतील. यात एकदा का गोडी निर्माण झाली ना, तर मग पालक येऊन थांबवतात की अरे वाचू नकोस, डोळे दुखतील, डिम लाईट आहे, इतकं जवळ धरून वाचू नकोस. पण मुलं वाचत राहतात, वाचतच जातात. एका प्रकारचं प्रेम आहे जे विकसित व्हायला पाहिजे मुलात आणि पुस्तकामध्ये. ते होऊन जाईल. आपल्याला जर वाचायला 40 पुस्तकं उपलब्ध होती तर यांच्यासाठी आता 400 आहेत. त्यामुळे विविधता खूप आहे, त्यातून तुम्ही पर्याय निवडू शकता. थँक्यू सर.